इचलकरंजीकरांसाठी आनंदाची बातमी. आता आपल्या सेवेत दाखल झाले आहे एस्पारा आक्वा शुद्ध पेयजल. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह शुद्ध पाण्याची खात्री. मायक्रोफिल्टरेशन, ड्युअल मीडिया, आरओ मेम्ब्रेन, अल्ट्राव्हायलेट शुद्ध यासह आपल्याकडे सिप किंग फ्रूट ज्यूसेसमध्ये सिप किंग फ्रूट ज्यूस, स्पाउट पाउच, फ्रूट ज्यूस ग्लास देखील उपलब्ध आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी ऑर्डर देखील स्वीकारल्या जातील. संपर्क राजू कित्तूर 9860615717. अशरफ पेंढारी 7034915717. एस्पारा आक्वा शुद्धतेची खात्री, सेवेत गुणवत्ता. प्रत्येक थेंबात विश्वास, प्रत्येक घोटात शुद्धता. व्हॉट्सअप कमेंटच्या वादातून जयसिंगपुरात तरुणाचा निर्घृण खून. संशयित 4 तासात पोलिसांच्या ताब्यात. व्हॉट्सअप ग्रुपवरील कमेंटच्या किरकोळ वादातून जयसिंगपूर शहरात एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. साहिल झाकीर काझी वय 29, राहणार गल्ली नंबर 13, मच्छी मार्केटजवळ जयसिंगपूर असे मृत तरुणाचे नाव असून संशयित राजू लक्ष्मण कांबळे राहणार समडोळी मळा, जयसिंगपूर याला पोलिसांनी अवघ्या 4 तासात म्हैसाळ येथून ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद आसिफ जाकीर काझी यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल काझी आणि संशयित राजू कांबळे यांच्यात गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवरून जुना वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी हा वाद व्हॉट्सअप ग्रुपवरील कमेंटपर्यंत पोहोचला होता. त्या कमेंटचा राग मनात धरून संशयिताने साहिल आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी यांना गुरुवारी दुपारी पोस्टामागील मैदानावर चर्चेच्या बहाण्याने बोलावले. चर्चेदरम्यान दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. यावेळी राजू कांबळे याने जवळ लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत साहिलवर सपासप वार केले. छातीवर आणि डाव्या दंडावर गंभीर जखमा झाल्याने साहिल रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर संशयित घटनास्थळावरून फरार झाला. स्थानिक नागरिक आणि मित्रांच्या मदतीने साहिलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक इनामदार यांनी गुन्हा दाखल केला असून उपनिरीक्षक प्रवीण माने यांच्या पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हलवत रात्री उशिरा म्हैसाळ येथून संशयिताला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.